मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सन 1990 पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी 916 चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील. तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी. बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू. तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता शॉप नंबर 7 आशिष अपार्टमेंट, गणपती मंदिर रोड, मांडा टिटवाळा पूर्व. संपर्क समीर मसिलकर 9820872632 किंवा 9702312951. केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना ओळखपत्र तर कामगारांना गणवेश सक्तीचा. वंदना गुळवे उपायुक्त यांनी जारी केले निर्देश. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अप्रभागात ऑफ ड्युटी कर्मचाऱ्यांकडून ऑन ड्युटी कर्मचाऱ्याला पालिका आवारातच कर्तव्यावर झालेली मारहाणीचे तीव्र पडसाद उमटत असून आता केडीएमसीच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी सर्व प्रभागातील अधिकाऱ्यांना कर्तव्यावर असताना ओळखपत्र तर वर्ग ड च्या कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणे सक्तीचे केले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनेक नागरिक त्यांच्या विविध कामाच्या निमित्ताने महापालिकेचे मुख्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालयात येत असतात. सदर नागरिकांना त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहीत होण्यासाठी किंवा त्यास भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे. या संदर्भात महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी कर्तव्यावर असताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे तसेच गट ड च्या कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणे याबाबत यापूर्वी परिपत्रके निर्गमित केलेले आहेत. तथापि महानगरपालिकेच्या विविध विभाग खात्यातील संबंधित अधिकारी कर्मचारी हे ओळखपत्र दर्शनी भागावर लावत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच गट ड च्या ज्या कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे गणवेश प्रदान करण्यात आलेले आहे, ज्यांना वेतनात धुलाई भत्ता देण्यात येत आहे, असे गट ड चे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कर्तव्यावर हजर असताना गणवेश परिधान करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उपरोक्त बाबी विचारात घेता महानगरपालिकेचे मुख्यालय व प्रभाग कार्यालय क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेले गट अ ते गट ड मधील अधिकारी कर्मचारी यांना त्यांनी कार्यालयातील प्रवेश तसेच कर्तव्यावर हजर असताना स्वतःचे ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावे. जे अधिकारी कर्मचारी सदर परिपत्रकाचे पालन करण्यात कसूर करतील त्यांचे 1 दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांना गणवेश प्रदान करण्यात आलेले आहेत अशा सर्व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत कर्तव्यावर हजर असताना गणवेश परिधान करावयाचे आहेत. जे कर्मचारी सदर परिपत्रकाचे पालन करण्यात कसूर करतील त्यांचे 1 दिवसाचे वेतन तसेच धुलाई भत्ता कपात करण्यात येईल. सदर परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश केडीएमसीच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी जावक क्रमांक कल्याण डोंबिवली महानगरपालिका 1487 दिनांक 31/7/2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात उल्लेख केलेला आहे. अप्रभागात केवळ एकच कर्मचारी गणवेशधारी व ओळखपत्र लावलेला. अप्रभागात कर्तव्यावर असलेला इस्माईल पठाण हा कर्मचारीच फक्त दररोज गणवेश व ओळखपत्र घालून आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याची ही बदली काही कर्मचाऱ्यांच्या कान भरण्यामुळे बल्याणी येथील कर संकलन कार्यालयात केली गेली आहे. त्यामुळे एकही अधिकारी कर्मचारी येथे गणवेश व ओळखपत्र धारण केलेला दिसून येत नाही. दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व गणवेश घालणे सक्तीचे केले असले तरी किती जण याचा आदेश मानतात हे पाहणे गरजेचे आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.